शहरामध्ये अवैध लॉज मालक व चालक यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात माननीय पोलीस अधीक्षक तुषार दोशी सर, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम व कराड उपविभागाच्या पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील मॅडम यांनी आम्हाला कराड शहर पोलीस स्टेशनला आदेशित केलं होतं की आपल्या परिसरामध्ये कुठल्याही लॉजमध्ये अनैतिक व्यापार चालणार नाही, तसेच अल्पवयीन मुली ज्या लॉजमध्ये जातात त्या लॉजधारकावर कडक कारवाई केली पाहिजे। त्या अनुषंगाने आम्ही तपास करत असताना, चौकशी करत असताना आमच्याकडे 8 तारखेला 410/2026 एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल झाला। त्या गुन्ह्याच्या आरोपीला आशुतोष कुंभार या आरोपीस आम्ही अटक केली। त्याच्या तपासामध्ये, चौकशीमध्ये त्या आरोपीनं त्या अल्पवयीन मुलीला ओगलेवाडी येथील रॉयल लॉज येथे घेऊन गेल्याचे निष्पन्न झाले। निष्पन्न झाल्यानंतर अल्पवयीन मुलगी आहे हे माहीत असताना सुद्धा लॉजधारकांनी, लॉजचा जो मालक आहे शमशुद्दीन नदाब याने प्रवेश दिला। त्याच्यामुळे आम्ही त्याच गुन्ह्याला पोस्को कलम 17 प्रमाणे त्याला ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। आणि माझे कराडमधील सर्व नागरिकांना आव्हान आहे, जर आपण परिसरात फिरताना लहान मुली, अल्पवयीन मुली जर लॉज किंवा इतर हॉटेलमध्ये जाताना आपल्याला दिसत असतील तर तुम्ही कराड शहर पोलिसाशी संपर्क साधावा। आम्ही सदर लॉजधारक, हॉटेलधारक यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी तत्परतेने तुम्हाला प्रतिसाद देऊ, असं मी कराड शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं आवाहन करतो।